मी कधीही त्यांच्या निष्ठावानाच्या यादीत नव्हताच. त्यांनी नाही ठेवलं आपल्याला, आपण काय करू. मग तुम्ही मला गद्दार म्हणू शकता, पण जे तुमच्या निष्ठावानाच्या यादीत होते ते लोक बाहेर गेले, त्यांना तुम्ही काय म्हणणार. चला प्रकाश महाजनला म्हणलं मी समजू शकतो. म्हणजे संतोष धुरी जातो, नलावडे जातो, घरत जातो, असे खूप लोक आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्ष संपला आहे. मराठवाड्यात कुठेही तुम्हाला महानगरपालिका लढवताना पक्ष दिसत. कालच्या भाषणात मला ही अपेक्षा होती की राज ठाकरे मुंबईविषयी काही बोलतो, म्हणजे विजन सांगायला पाहिजे होतं. सांगितलीच नाही. कारण विजन सांगितलं त्याला सत्य बोलावं लागतं, त्याला आभास निर्माण करता येईल. आणि मला सांगा की तुम्ही निवडणूक हारलात म्हणजे मराठी माणूस संपला असं तुम्ही कसं सांगताय, कसं ग्रहित धरताय. मराठी माणसं तुझी शेवटची निवडणूक, मला हा त्यांचं लॉजिकच कळलं. हे भावनिक राजकारण आहे. भावनिक दुसरं कालच्या सगळ्या भाषणात काय तुम्हाला सांगा, जर अदानी एवढा वाईट होता तर तुम्ही त्याला घरी का जेवायला बोलावलं. उलट अदानीकडून राज ठाकरे हे शिकायला पाहिजे की कसं काय लोकांशी संबंध ठेवले पाहिजे. तो सगळ्या पक्षांशी चांगले संबंध ठेवू नये. आणि अदानीने किमान 50 वर्षाचं धोरण आखलं असं. राजसाहेबांचं उद्या धोरण काय आज सांगू शकत नाही. त्याचे दुष्परिणाम सगळे भोगतायत ना. कधी बिनशर्त पाठिंबा द्यायचा, शेवटी त्यांचा अदानीच्या आडून मोदीवरच रोख होता ना. म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं काय ज्या म्हणजे तुम्ही त्या वाली आणि सुग्रीवासाठी एकमेकाच्या छातीवर बसवत होता, हे लोकांनी पाहिलं ना. हे काय महासाहेबांनी पाहिलं नाही का बाळासाहेबांनी ऐकलं. सगळे बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं की मुंबईवर कुणाचं नियंत्रण असं, या कारणामुळे राज ठाकरे बाहेर पडले. मग काय उद्धव ठाकरेंनी मुंबईचं नियंत्रण राज ठाकरेकडे दिलंय. 227 नगरसेवक असलेल्या महानगरपालिकेत तुम्हाला 52 जागा दिल्या, तिथे तुम्हाला उमेदवार सापडले नाही. मागे म्हणण्यासाठी टोटल राज ठाकरे उद्धव ठाकरे शरण गेले.